सिटी न्यूज वसा जनसेवेचा। दान हे सत्पात्री करावे। एका हाताने दान करताना दुसऱ्या हाताला माहिती पडू नये, दायित्व कधीच कुणाला कमी पडू देत नाही, असे प्रेरक विचार बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी उर्फ राधेश्यामजी चांडक यांनी व्यक्त केले। ते येथील दिव्यांग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेच्या आयोजित दत्तक पालक मेळाव्यात बोलत होते। बुलढाणा येथील दिव्यांग कल्याण आणि पुनर्वसन संस्था द्वारा संचलित अस्थिव्यंग, मूकबधिर आणि अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दत्तक बालक पालक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाईजी मार्गदर्शन करताना म्हणाले की ईश्वराने अशी रचना केली की कितीही वाटलं तरी ज्ञान हे संपत नाही, ते वाढत जाते, तसे धनही वाटले तर ते वाढते। केवळ सातपात्री दान करा, ते गुपित ठेवा, असं भाईजी म्हणाले। या कार्यक्रमाला अध्यक्ष आमदार पुत्र कुणाल गायकवाड उपस्थित होते, तर जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका शीलाताई किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावर शायणाताई पठाण, राजेश देशलहरा, डॉक्टर उबर हंडे, डॉक्टर खासबाके यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। संस्था अध्यक्ष डॉक्टर SM छाजेड आणि सर्व सदस्य यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। आणि इथले शिक्षक वृंद यांच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे। ईश्वराच्या वतीने ते सगळं काम करतात। इथं काम करणं काही सोपं नाही आहे, म्हणजे जे लोक करतात त्यांनाच कळते। मी शंकरबाबा पापडकरांच्या आश्रमाला नियमित जात असतो दरवर्षी, आणि त्या ठिकाणचं ते शंकरबाबाचं काम बघितलं की बुद्धीच काम करत नाही, की ज्या विद्यार्थ्यांना अन्न आणि विष्णा याच्यातला फरक कळत नाही अशा लोकांना सांभाळणं हे करणं गंमत नाही आहे। परंतु त्यांना ईश्वर प्रेरणा देते, ईश्वर त्यांना शक्ती देते। त्यामुळेच असं हे ज्या लोकांवरती अन्याय झाला त्यांच्यावरती काहीतरी मदत होते। एक 8-9 महिन्यापूर्वी मुंबईला एक कार्यक्रम झाला होता अंध व्यक्तींचा। चित्रपट आणि सुपरमार्केट यांची योग्य सांगड घालून एक वीकेंडचा सुंदर पर्याय उपलब्ध करून देणारे देश लहरा सर, त्याचबरोबर राजकारणाला समाज कल्याणाची विधायक जोड देऊन जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न, उद्योगधंदे आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून बुलढाण्याला विकासाची नवी दिशा देणारे शहराचे नवनिर्माचित आमदार, ज्यांची आपण वाट पाहत आहोत, श्री संजय भाऊ गायकवाड सर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राठोड मॅडम आणि दिव्यांग कल्याण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि येथे जमलेले सर्व दत्तक पालक यांना माझा नमस्कार। लास्ट इयर जेव्हा प्रथमच मी या संस्थेला जेव्हा भेट दिली तेव्हा अंध, कर्णबधीर आणि अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना अत्यंत उदात्त भावनेने जे इथे शिक्षण दिलं जातं, त्यांच्या निवासी शाळेची जी उत्तम व्यवस्था केली जाते आणि शिक्षणाबरोबरच इतरही कलागुण आणि क्रीडा प्रकारांना जे इथे उत्तेजन आणि शिक्षण लागते, की जसं मॅडमनी म्हटलं की करोडपतीचा कार्यक्रम आपण सगळेजण पाहतो। त्याच्यात एक आहे की ऑडियन्स पोल, तो सगळ्यांना मला वाटते आवडीचा आहे। आणि तसाच आमचा जे ऑडियन्स पोल आहे, आमची दत्ताची आहे, की खरंच आमचं ऑडियन्स पोल सारखं जेव्हा जेव्हा आम्हाला गरज भासली, जेव्हा जेव्हा आम्हाला मदत लागली, तर हे ऑडियन्स पोल सारखे आमच्या पाठीशी उभी राहिली। आणि म्हणूनच आज ही संस्था भरभराटीला जी लागली ते त्यांच्यामुळेच लागलेली आहे। त्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचं मी आज अभिनंदन आणि कौतुक करतो। आमदार साहेबांनी मागे आपल्याला 40 लाख दिले, त्याच्यातून एक फायदा असा झाला की आम्ही 4 डिजिटल बोर्ड आपल्या शाळेमध्ये उपलब्ध झालेले, त्याचा फायदा मुलांच्या एज्युकेशनमध्ये आज होत आहे। 6 संगणक दिले, नवीन असे आम्हाला जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स लागतात ते त्यांनी दिले। महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या वतीनं आयोजित आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके भाईजी या ठिकाणी उपस्थित आहेत। मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि पुढे उपस्थित सर्व विद्यार्थी मंडळी आणि पालक मंडळी, खरोखर आज खूप आनंदाचा दिवस आज या ठिकाणी आहे। दत्तक पालक मेळावा या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिटी न्यूज बुलढाणा।